जेवताना किंवा काहीही खाल्ल्यावर जर का समजा घशात घास अडकत असेल तर ह्याचं रूपांतर एका सिरियस कंडिशन मध्ये कधी होऊ शकतं आणि हा असा प्रकारे घशात घास अडकू नये म्हणून जर का समजा आपण मध्ये मध्ये पाणी पित असू तर त्याच्यामुळे आपलं पचन मंदावतं. न्यूरोथेरपी असं म्हणते की जेवणाच्या 20 मिनिटं आधीपासून ते जेवण संपल्यावर 20 मिनिटं होईपर्यंत एक घोटही पाणी पोटात नाही गेलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त मात्र दिवसभरातून किमान 3.5 लिटर पाणी हे पोटात गेलं पाहिजे. पण जर का जेवताना घास अडकतोय आणि पाणी मात्र प्यायचं नाहीये मग अशा वेळेस घास गिळण्यासाठी काय घ्यावं तर गाईच्या दुधापासून बनवलेलं स्वभावतः गोड असलेलं ताक हे आपण अशा कंडिशन मध्ये नक्कीच घेऊ शकता. साखर घालून गोड केलेलं किंवा मीठ घातलेलं ताक अजिबात नव्हे, साधं ताक जे गाईच्या दुधापासून ताजं बनवलेलं आहे असं ताक हे पाण्याच्या ऐवजी प्यावं. ह्याच्यानी पचन डायल्यूट होत नाही तर उलट पचन सुधारतं आणि घास गिळायला सुद्धा मदत होते. काही दिवसांच्या पूर्वी मानेचा एक पॉइंट मी आपल्याला सांगितला होता, जो पॉइंट तेव्हा करावा जर का घास गिळताना घशात अडकत असेल आणि त्याच्यामुळे ठसका लागत असेल तर. सो जेवताना भरपूर वेळा प्रत्येक घास चावला जावा आणि मग तो गिळावा आणि गिळल्याच्या नंतर जर का समजा इथं अडकत असेल तर मग आपण पाण्याच्या ऐवजी गाईच्या दुधापासून बनवलेलं ताक घ्यावं. तरी सुद्धा जर का समजा अडकत असेल तर मानेच्या डाव्या बाजूला वरन खाली असं 10 वेळा करावं आणि उजवीकडे 10 वेळा करावं. बस एवढं केलं तर घास गिळायला त्रास होणार नाही, तुमचं जेवण सुखकर होईल. याच्यासोबत या त्रासासाठीची जी मोठी ट्रीटमेंट तुम्हाला न्यूरोथेरपीची घ्यायला लागते ती ट्रीटमेंट घेण्यासाठी तुम्हाला आमच्या इतर पुणे किंवा संभाजीनगरच्या केंद्रामध्ये आपण येऊ शकता. खाली दिलेल्या नंबर्सवरती आपण संपर्क करून अपॉइंटमेंट बुक करू शकता. धन्यवाद.